राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजगुरुनगर आणि लोणावळ्यातल्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर संताप व्यक्त केलाय। बुधवारी पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करत त्यांची हत्या झालेली होती। तर लोणावळ्यात एका पोलिसानंच चिमुरडीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती। आज रुपाली चाकणकर यांनी राजगुरुनगरमधल्या घटनेबाबत बैठक घेतली आणि प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर लोणावळ्यातल्या आरोपी पोलिसाला खात्यातून बडतर्फ करत अटक करण्यात आलेली आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। आरोपीला अटक झालेली आहे। यामध्ये अटक केल्यानंतर आरोपीवरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केलेले आहेत। या सगळ्यांमध्ये आरोपीवर गुन्हे दाखल झाले। यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे। फास्ट ट्रॅक मध्ये हा खऱ्या अर्थाने मुलीला न्याय देण्यासाठीची प्रोसेस चालेल। यामध्ये तातडीने चार्जशीट दाखल केली जाईल। सर्व तपास हा होत असताना तपासासाठी संबंधित प्रत्यक्षदर्शींनी अप्रत्यक्षदर्शींनी सीसीटीव्ही कॅमेरेज असलेल्या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळत आहे। त्याच्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही प्रोसेस पूर्ण होईल। लवकरात लवकर राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी देखील मागणी करतोय। सचिन वसंत सस्ते 2 महिन्यापूर्वी ते मुख्य कार्यालय इथं जॉईन झाले होते आणि ख्रिसमसच्या दृष्टिकोनातून विसापूर किल्ल्याच्या परिसरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित आरोपीची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती। त्याच परिसरामध्ये असलेल्या खरं तर ह्या कुटुंबाचं संबंधित कुटुंबाचं तिथं हॉटेल आहे आणि येणाऱ्या पर्यटकांसाठीची व्यवस्था आणि विसावा अशा पद्धतीचं नियोजन त्या कुटुंबाच्या माध्यमातून तिथं केलं गेलं। या कुटुंबामध्ये 5 वर्षाची मुलगी आहे। तिचा खरं तर विनयभंग या सचिन सस्तेने केलेला आहे। त्याला कामावरून निलंबित केलेला आहे आणि अरेस्ट देखील केलेला आहे। या कुटुंबाला देखील आपण आर्थिक सहाय्य देतो। यामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।